गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बी फार्म फर्स्ट सेमिस्टर कोर्स डिटेल्स बघतो, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, सिलेबस, सब्जेक्ट्स आणि मार्क सिस्टीम हे सगळं बघणार आहोत. तर वन बाय वन आपण पाहूया. बी फार्म फर्स्ट सेमिस्टरसाठी तुम्हाला टोटली 6 सब्जेक्ट असतील, थिअरी आणि प्रॅक्टिकलसाठी. त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट हे मेन सब्जेक्ट असतील, 2 सब्जेक्ट हे नॉन युनिव्हर्सिटी सब्जेक्ट असतील. तर त्याची मार्किंग सिस्टीम इंटरनल आणि सेमिस्टर आणि टोटल मार्क्स हे सगळे आपण कोर्स डिटेलमध्ये पाहूया. तर फर्स्ट सब्जेक्ट आहे तुमचा BP 101T. BP मीन्स बी फार्म, T मीन्स थेरी आणि P मीन्स प्रॅक्टिकल. फर्स्ट सब्जेक्ट आहे ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी फर्स्ट थेरी. सेकंड सब्जेक्ट आहे BP 102T फार्मास्युटिकल ॲनालिसिस फर्स्ट थेरी. थर्ड सब्जेक्ट आहे BP 103T फार्मास्युटिक्स फर्स्ट थेरी. फोर्थ सब्जेक्ट आहे BP 104T फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री थेरी. हे आहेत तुमचे मेन 4 सब्जेक्ट. त्याची मार्किंग सिस्टीम आपण पाहूया, इंटरनल अँड सेमिस्टर मार्क्स आणि टोटल मार्क्स. तर इंटरनलमध्ये 2 पार्ट पडतात, कंटिन्युअस मोड आणि सेशनल मार्क्स. कंटिन्युअस मोडचे मार्क्स आहेत 10 आणि सेशनल मार्क्स आहेत 15. टोटल आहे 25. कंटिन्युअस मोड मार्क्स डिपेंड असतात तुमचे असाइनमेंट आणि क्लास टेस्टवरती. आणि सेशनल मार्क्स आहेत ते एका सेमिस्टरमध्ये तुम्हाला 2 सेशनल असतात, सेशनल 1 अँड सेशनल 2. तर 2 सेशनल तुमच्या 30-30 मार्क्ससाठी असतील. त्याचं मेन काढून कन्वर्ट केलं जातं 15 मार्क्समध्ये आणि इंटरनल असेसमेंटमध्ये 10 + 15 = 25 असे मार्क्स पकडले जातात. सेमिस्टर एक्झाम मार्क असतात तुमची 75 मार्क्सची एक्झाम असते, 3 तासाचा टाईम असतो. असे टोटल इंटरनल आणि सेमिस्टर मिळून तुमची 100 मार्क्ससाठी एक्झाम घेतली जाते. त्याच्यानंतर तुमचे जे 2 नॉन युनिव्हर्सिटी सब्जेक्ट आहेत तर ते पाहूया आपण. तर फर्स्ट आहे BP 105T कम्युनिकेशन स्किल थेरी आणि सेकंड आहे BP 106 RBT और RMT म्हणजेच रेमेडियल बायोलॉजी और रेमेडियल मॅथ्स. तर आता याच्यामध्ये रेमेडियल बायोलॉजी आणि रेमेडियल मॅथ्स हे सब्जेक्ट कोणासाठी असतात, तर रेमेडियल बायोलॉजी हा सब्जेक्ट हा अशा स्टुडंटसाठी असतो की ज्यांचा 12थमध्ये बायो सब्जेक्ट नव्हता. आणि रेमेडियल मॅथ्स अशा स्टुडंटसाठी असतो की ज्यांचा 12थमध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट नव्हता. आणि ज्या स्टुडंटचे मॅथ्स आणि बायो हे दोन्ही सब्जेक्ट होते त्या स्टुडंटसाठी हा 6वा सब्जेक्ट नसतो, त्यांना फक्त 5च सब्जेक्ट असतात. आता त्याची मार्किंग सिस्टीम पाहूया. कंटिन्युअस मोडचे मार्क्स आहेत ते तुमचे 5 मार्क्स असतात आणि सेशनल एक्झाम मार्क्स आहेत ते 10 मार्क्स असतात. तर सेशनल फर्स्ट आणि सेकंड ह्या दोन्ही 20-20 मार्क्ससाठी असतात ह्या 2 सब्जेक्टसाठी आणि त्याचा मीन काढून 10मध्ये कन्वर्ट केलं जातं. असं हे तुमचं इंटरनल मार्क्स 5 + 10 = 15 आणि सेमिस्टर एक्झाम ही ह्या 2 सब्जेक्टसाठी 35 मार्क्सची असते. असे टोटल त्याचे मार्क्स आहेत ते 50 मार्क्सची एक्झाम घेतली जाते. नेक्स्ट पार्ट आहे प्रॅक्टिकल. 6 सब्जेक्टसाठी प्रॅक्टिकल असतील, 4 आहेत ते मेन आहेत, 2 आहेत ते नॉन युनिव्हर्सिटी सब्जेक्ट आहेत. तर फर्स्ट आहे BP 107P ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी प्रॅक्टिकल. सेकंड आहे BP 108P फार्मास्युटिकल ॲनालिसिस फर्स्ट प्रॅक्टिकल. थर्ड आहे BP 109P फार्मास्युटिक्स फर्स्ट प्रॅक्टिकल आणि फोर्थ आहे BP 110P फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर हे मेन 4 सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे इंटरनल असेसमेंट. कंटिन्युअस मोडचे मार्क्स हे 5 असतात आणि सेशनल मार्क्स हे 10 असतात. सेशनल फर्स्ट आणि सेशनल सेकंड ही 40 मार्क्ससाठी घेतली जाते आणि त्याचं कन्वर्जन मीन त्याचा 10मध्ये कन्वर्ट केलं जातं. टोटल इंटरनल मार्क्स हे 15 असतात आणि सेमिस्टर एक्झाम ही टोटल 35 मार्क्ससाठी घेतली जाते. 4 तासांचा टाईम असतो. असे टोटल मिळून त्याचे 50 मार्क्ससाठी एक्झाम घेतली जाते. आणि लास्टचे 2 नॉन युनिव्हर्सिटी सब्जेक्ट आहेत. तर फर्स्ट आहे BP 111P कम्युनिकेशन स्किल प्रॅक्टिकल आणि सेकंड आहे BP 112 RBP म्हणजेच रेमेडियल बायो. रेमेडियल मॅथ्ससाठी प्रॅक्टिकल एक्झाम नाही आहे, फक्त रेमेडियल बायोसाठी प्रॅक्टिकल एक्झाम आहे. कंटिन्युअस मोडचे मार्क्स आहेत 5 आणि सेशनल मार्क्स आहेत तुमचे 5.
टाईम आहे तो 2 तासासाठी असतो. असे टोटल इंटर्नल मार्क्स 10 मार्क्ससाठी असते आणि सेमिस्टर एक्झाम ही 15 मार्क्ससाठी घेतली जाते. असे टोटल तुमचे एकूण मार्क्स आहेत ते 25 मार्क्ससाठी एक्झाम घेतली जाते. असा टोटल तुमचा ओव्हरऑल फर्स्ट सेमिस्टरचा पूर्ण कोर्स डिटेल्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सब्जेक्ट नेम, त्याचा कोड आणि त्याची मार्किंग सिस्टीम, इंटरनल ॲज वेल ॲज सेमिस्टर एक्झाम मार्किंग सिस्टीम, हे सगळं आपण आज डिटेलमध्ये पाहिलं आहे. तर मेन आहे तुम्हाला 4 सब्जेक्ट आहेत आणि 2 आहेत ते नॉन युनिव्हर्सिटी सब्जेक्ट आहे. थँक्यू.